नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत तर र ला उकार कसे द्यायचे, म्हणजे पहिला उकार कसा द्यायचा, दुसरा उकार कसा द्यायचा आपण. तर बघा, आपण कोणतंही जेव्हा अक्षर घेतो, समजा मी घेतलेला आहे क हे वर्ण घेतलं, तर मग आपण त्या क ला पहिला उकार कसा देतो. हा झाला क चा पहिला उकार आणि त्यानंतर हा झाला क चा दुसरा उकार. समजा मग आता र आहे, तर मग र ला उकार कसा देतो आपण. हा असा देतो का, र ला पहिला उकार, र ला दुसरा उकार असं देतो का. तर नाही, असा आपण उकार देत नाही. तर मग कसा देतो, र ला असा उकार देतो, बरोबर. मग हा पहिला की दुसरा हे कसं ठरवायचं, तर तुम्हाला मी आज सांगणार आहे. पहा, र ला सिम्पली अशी रेष ओढली तर हा झाला र चा पहिला उकार. काय झाला हा, र चा पहिला उकार. मग र चा दुसरा उकार कसा काढायचा, तर र चा दुसरा उकार काढायचा गाठ मारून. जेव्हा आपण तो उकार काढतो तेव्हा झाला तो र चा दुसरा उकार. बघा, आता तुम्ही म्हणाल हे असं लिहिलं काय किंवा असं लिहिलं काय, दोन्हींचा अर्थ तर सारखाच होतो ना, मग कशाला काहीही लिहिलं तर चालतं. असं नसतं मित्रांनो. पहिला आणि दुसरा उकार बघा, जेव्हा आपण असं लिहितो गुरु आणि त्यानंतर आपण जर हा असा लिहिला, बघा दोन्ही शब्द सारखेच आहेत, आपण वाचताना दोन्ही गुरुच म्हणतो. मग तुम्ही म्हणाल यात वेगळं काय आहे, तर बघा, पहिल्या उकाराचा गुरु याचा अर्थ वेगळा आहे आणि दुसऱ्या उकाराचा गुरु याचा अर्थ वेगळा आहे. बघा, पहिल्या आकाराचा गुरु याचा अर्थ काय, गुरुजी असा होतो वा गुरु आपले मार्गदर्शक असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसऱ्या गुरुचा अर्थ होतो, म्हणजे दुसऱ्या उकाराचा जो रू असतो तो लावला तर मग काय होतो, तो त्याचा अर्थ जनावर असं होतं. म्हणजे बघा, म्हणूनच आपण म्हणत असतो की कोणतीही गोष्ट लिहित असताना काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण आपण जर एक चूक केली तर त्याचे अर्थ हे वेगळे निघतात. तर त्याच्यासाठी हे मला खूप महत्त्वाचं वाटलं सांगणं, म्हणून मी सांगितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.